गुड मॉर्निंग स्टूडेंट्स. आज आपण शिकणार आहोत बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट थेरम ऑफ क्लास 10th. थेरमचं स्टेटमेंट काय बघा. इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल, म्हणजेच एखादा जर ट्रायंगल असा दिला असेल आणि एक लाईन ही पॅरलल आहे ट्रायंगलच्या एका साईडला. एक लाईन, समजा ही लाईन एल या BC साईडला कशी आहे, पॅरलल आहे. अँड इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट. आणि ही जी लाईन आहे ही ट्रायंगलच्या इतर दोन साईडला, लाईन एल ही ट्रायंगलच्या इतर दोन साईडला दोन वेगवेगळ्या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होत आहे. समजा ही P आणि Q मध्ये इंटरसेक्ट झाली. देन हा देन नंतरचा पार्ट जो आहे तो आपला कशामध्ये येतो, तो येतो आपला टू ट्रू मध्ये. कशामध्ये येतो, टू ट्रू मध्ये. देन द लाईन डिवाइड दी साइड, म्हणजे ती लाईन जी वेगवेगळ्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होती ट्रायंगलच्या दोन साइडला, त्या दोन साइडला डिवाइड करते इन द सेम प्रपोर्शन. डिवाइड कशामध्ये करते, इन द सेम प्रपोर्शन. म्हणजे जिथे आपल्याला म्हणता येईल की दिस AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. हा आहे आपला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. हा आपल्याला आता प्रूव्ह करायचा आहे. वेगवेगळ्या डायग्राम मध्ये काय लागेल कंडिशन, डायग्राम चेंज झाली तर आपल्याला थेरम लावता यायला पाहिजे. समजा हा एक ट्रायंगल आहे आणि ही एक लाईन दिली आहे. ट्रायंगल समजा हा PQR आहे आणि हा पॉइंट A आणि B आहे. इट इज गिवन दॅट जर AB ही पॅरलल आहे, कोणत्या साईडला पॅरलल आहे, PQ ला. जर इफ AB पॅरलल PQ तर थेरम कसा लागेल, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. इथून सुरुवात करायची, ही याला पॅरलल या वर्टेक्स पासून सुरुवात करायची. RA अपॉन AP, RA अपॉन AP इक्वल टू RB अपॉन BQ अपॉन BQ. जर ही कंडिशन दिली असेल की ट्रायंगल मध्ये एक लाईन एका साइडला पॅरलल असेल अँड इंटरसेक्ट अदर टू साइड इन टू डिस्टिंक्ट पॉइंट, देन धिस लाईन डिवाइड दिस टू साइड इन इक्वल रेशो. याला म्हणतो आपण इन इक्वल रेशो. समजा अशी नसेल, समजा ही लाईन इथे पॅरलल न देता वेगळ्या पद्धतीने दिली असेल, समजा अशी दिली आहे. हा समजा X आणि Y आहे. व्हॉट इज गिवन हियर, XY पॅरलल PR, XY पॅरलल PR. मग BPT थेरम कसा लागेल, देन इथून सुरुवात होईल, ही याला पॅरलल, इथून सुरुवात होईल QX अपॉन XP इक्वल टू QY अपॉन Y. वेगवेगळ्या डायग्राम मध्ये, वेगवेगळ्या ट्रायंगल मध्ये जर ही कंडिशन असेल तर आपल्याला BPT लावता येतो आणि हा आपल्याला लावता यायला पाहिजे. नाउ वी विल सी द प्रूफ ऑफ द थेरम. स्टेटमेंट समजलं, पुन्हा एकदा बघा. इफ अ लाईन, लाईन म्हणजे कोणती, ही लाईन L लाईन, पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल, ही याला पॅरलल आहे. म्हणजे गिवन काय आलं, दॅट लाईन L पॅरलल साइड BC and it intersect the remaining sides in two distinct point. ती जर ही कंडिशन दिली असेल की याला पॅरलल आहे तर ही याला हा रेशो आणि हा रेशो कसा असतो, इक्वल असतो. इथे तुम्ही लिहू शकता A', P', and A', Q', C. टू प्रूव्ह काय करायचं आहे, AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन QC, AQ अपॉन QC. इथे आपल्याला काय करावं लागेल, कन्स्ट्रक्शन. इथे आपल्याला काय करावं लागेल, कन्स्ट्रक्शन. काय कन्स्ट्रक्शन करावं लागेल, ड्रॉ
segment PC and segment BQ. सेगमेंट PC and segment BQ. हा झाला, हा झाला. आणि आता याचं प्रूफ फार सोपी आहे. पहिले दोन ट्रायंगल घ्यायचे आहे. कोणते कोणते बघा. इन ट्रायंगल APQ and ट्रायंगल BPQ. या दोन ट्रायंगल मध्ये दिसले काय दोन ट्रायंगल, मी इथे काढतो बघा पुन्हा. हा आणि हा, ज्यामध्ये हा P आहे, हा Q आहे, हा P आहे, हा Q आहे, हा A आहे आणि हा B आहे. आता हे दोन्ही ट्रायंगल जर तुम्ही असे केले, याला असा टर्न केला, तर तुमच्या काय लक्षात येईल की हे दोन्ही ट्रायंगलची हाईट कशी आहे, सेम आहे. म्हणजे हे दोन्ही ट्रायंगल कसे आहे, इक्वल हाईटचे आहे. म्हणजे याचा रेशो काय घ्यावा लागेल, एरियाचा ओनली बेस. काय घ्यावा लागेल, ओनली बेस. म्हणजे हे दोन्ही ट्रायंगल जे आहे हे कसे आहे, इक्वल हाईटचे आहे. आणि म्हणून या दोन्ही ट्रायंगलचा एरिया जर घेतला APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BPQ इक्वल टू यांचा फक्त बेस येईल, दॅट इज AP अपॉन PB. रिझन काय लिहावं लागेल, बोला. इक्वल हाइट्स ट्रायंगल, इक्वल हाइट्स ट्रायंगल. याला एक नंबर देऊन देऊ आपण. आता दुसरे दोन ट्रायंगल घेऊ बघा. पुन्हा तोच घ्यायचा वरचा. इन ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल. आता हा ट्रायंगल घ्यायचा आपल्याला. काय नाव याचं, CPQ. काय नाव याचं, ट्रायंगल CPQ. यांचा पुन्हा रेशो घेऊ आपण. एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BPQ इक्वल टू, हे सुद्धा इक्वल हाईटचे ट्रायंगल आहे दोन्ही. त्याच्यामुळे हिचा एरिया येणार, एरियाचा रेशो येणार AQ अपॉन QC, ओनली बेस. AQ अपॉन QC. रिझन पुन्हा तेच येणार, कोणते येणार, इक्वल हाईट ट्रायंगल. आता आपण त्या दिवशी एक प्रॉब्लेम बघितलं होतं. समजा ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे आणि ह्या दोन्ही लाईन पॅरलल आहे. की या दोन्ही पॅरलल लाईन मध्ये जर आपण ट्रायंगल्स काढले, समजा या पद्धतीचे दोन ट्रायंगल्स काढले, तर हा समजा एक ट्रायंगल घेतला आपण, ओके. कोणता आहे, BPQ, ओके. आणि एक दुसरा घेतला, समजा हा घेतला जो आहे CPQ. हे दोन्ही ट्रायंगल कसे आहे, यांचा बेस सेम आहे BC आणि हाईट अशी येणार, ही हाईट सुद्धा सेम राहणार. म्हणजे हे दोन्ही ट्रायंगल कसे आहे, इक्वल हाईट अँड बेस. इक्वल हाईट अँड बेस. आणि इक्वल हाईट अँड बेस असेल तर त्यांचा एरिया कसा येणार, इक्वल येणार. कोणते कोणते दोन ट्रायंगल आहे ते, कोणते कोणते दोन ट्रायंगल आहे, बोला. एरिया ऑफ ट्रायंगल, हा खालचा घ्यायचा पहिला, BPQ इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल, इथे C लिहायला पाहिजे, CPQ. BPQ आणि CPQ हे दोन्ही इक्वल काय आहे, इक्वल हाइट अँड बेसिस ट्रायंगल. आता हा 1, याला 2 नंबर द्या, हा 3. फ्रॉम 1 to and 3 तुमचं असं लक्षात येईल, या दोघांचाही जो डिनॉमिनेटर आहे हे सेम आहे. आणि हे जे सेम असेल तर हे पूर्ण राईट हँड साईड, कारण की न्यूमरेटर सेम आहेच ऑलरेडी आणि डिनॉमिनेटर पण सेम झाला. म्हणजे फ्रॉम 1 to and 3 ही लेफ्ट हँड साईड आणि ही लेफ्ट हँड साईड, याची ही लेफ्ट हँड साईड आणि याची पण ही लेफ्ट हँड साईड कशी राहील, इक्वल राहील. आणि लेफ्ट हँड साईड इक्वल झाली की राईट हँड साईड सुद्धा इक्वल होईल. देअरफॉर
फ्रॉम 1 2 and 3 आपल्याला लिहिता येईल दॅट AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन QC and this is your proof of BPT hence proof. तर प्रूफ अतिशय सिंपल आहे, लक्षात कसं ठेवायचं बघा. एकदा हे दोन ट्रायंगल घ्यायचे APQ आणि BPQ, ज्यामध्ये इक्वल हाईट आहे, तो फक्त हा रेशो घ्यायचा AP अपॉन PB, हा झाला तुमचा नंबर 1. नंतर पुन्हा एकदा हाच ट्रायंगल घ्यायचा आणि दुसरा घ्यायचा CPQ, हे सुद्धा इक्वल हाईटचे ट्रायंगल आहे, म्हणजे इथे येईल AQ अपॉन QC, हा झाला तुमचा नंबर 2. आणि नंबर 3 मध्ये हे घ्यायचे जे आधी 1 आणि 2 मध्ये डिनॉमिनेटर मध्ये घेतले होते BPQ आणि CPQ, हे दोन्ही ट्रायंगल घ्यायचे. दोन्ही पॅरलल लाईन मधले ट्रायंगल आहे, ज्याचा बेस सेम आहे, हाईट सेम आहे, आणि म्हणून ह्या दोघांचा एरिया सेम होणार. अँड देअरफॉर फ्रॉम 1 2 and 3 लेफ्ट हँड साइड आर इक्वल, देअरफॉर हियर राईट हँड साइड आर इक्वल, अँड हेन्स दिस इज प्रूफ ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. एक्झाम मध्ये लिहिताना हे स्टेटमेंट दिलं असेल, त्याच्यावरून तुम्हाला डायग्राम काढायची आहे, त्याच्यावरून प्रूफ लिहायचा आहे. तुम्ही जर डायग्राम काढली नाही, काही विद्यार्थी करतात आणि प्रूफ लिहून टाकतात बघून, तर मार्क्स तुम्हाला 0 मिळणार. ओके. आता आपण बघणार आहे कन्वर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ॲज अ प्रूफ आपल्याला एक्झाममध्ये नाही आहे, स्टेटमेंट कसं अप्लाय करतात ते आपण बघू. काय दिलं आहे, इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन दी सेम रेशो, इथपर्यंतचा पार्ट झाला गिवन, इथून पूर्ण. म्हणजे काय दिलं आहे, इफ जर ही एखादी लाईन, म्हणजे ही सेगमेंट PQ किंवा याला लाईन L म्हटलं, तर लाईन L ही पॅरलल आहे या साइड BC ला, ही जर याला पॅरलल असेल साइड BC ला, आणि असं जर गिवन असेल, देन धिस लाईन L इज पॅरलल टू थर्ड साइड, तर ही लाईन याला पॅरलल राहील. हा, आता आपण बघणार आहे कन्वर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. इथे काय दिलेलं असतं, जे BPT मध्ये गिवन असतं ते इथे टू प्रूव्ह करायचं आहे, आणि जे तिथे टू प्रूव्ह केलं आहे ते इथे गिवन असतं. तिथे आपण प्रूव्ह केला होता रेशो, इथे रेशो गिवन दिला, म्हणजे लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन दी सेम रेशो, सेम रेशो मध्ये डिवाइड केला आहे. म्हणजे हा AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन QC जर दिला असेल, तर आपण म्हणू शकतो, काय म्हणू शकतो, की ही जी लाईन आहे लाईन L ही याला पॅरलल आहे, किंवा ही PQ याला पॅरलल आहे. देअरफॉर दिस सेगमेंट PQ पॅरलल टू साइड BC. जर रेशो दिलेला असेल इक्वल, तर त्याच्यावरून आपण सांगू शकतो की ही लाईन याला पॅरलल आहे. रिझन लिहायचं कन्वर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आणि जर लाईन पॅरलल दिली असेल साईडला आणि आपण रेशो दाखवत असेल, तर लिहायचं बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, यालाच आपण BPT असे सुद्धा म्हणतो. तर हा आहे कन्वर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. याच्यावरचं एक एक्झाम्पल बघू. समजा हा एक ट्रायंगल आहे PQR, ट्रायंगल आहे PQR, आणि यामध्ये ही अशी एक लाईन गेली आहे, ज्यामध्ये ही 2 आहे, ही 6 आहे, ही सपोज 4 आहे, ही 12 आहे. आणि आपल्याला विचारलं की ही AB QR ला पॅरलल आहे का, तर ही याला पॅरलल केव्हा राहील, तर पहिले आपल्याला हा रेशो काढावा लागेल. कोणता, PA अपॉन AQ, किती राहिला, 2/6, दॅट इज 1/3. आणि दुसऱ्या रेशोने गेली PB अपॉन BR, हा किती निघेल, 4/12, 4 1 जा 4, 4 3 जा 12, हा झाला 1/3. आणि फ्रॉम 1 and 2 वरून आपल्याला काय लक्षात आलं की हे दोन्ही रेशो सेम आहे, म्हणजे हे दोन कसे आहे, सेम आहे. कोणते, दॅट इज PA अपॉन AQ इक्वल टू PB अपॉन BR. आणि हे जर इक्वल असेल तर आपण म्हणू शकतो इम्प्लाइज दॅट AB
पॅरलल टू क्यू आर, आणि मग इथे रिझन लिहावं लागेल बाय कन्वर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. लक्षात. किंवा जर ही याला पॅरल दिली असेल आणि ह्या चारपैकी जर कोणत्याही 3 साईड दिल्या असेल तर मग आपण रेशो इक्वल दाखवून ती साईड काढू शकतो बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. राईट डाऊन दिस. आता आपण बघू प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. काय असते प्रॉपर्टी ऑफ अ अँगल बायसेक्टर ऑफ थेरम हे पहिले समजून घेऊ. समजा हा एखादा ट्रायंगल दिलेला आहे. सपोज दिस इज द ट्रायंगल पी क्यू आणि आर. यामध्ये अँगल क्यूला हा रे क्यू ए बायसेक्ट करत आहे. म्हणजेच अँगल क्यूला हा क्यू ए बायसेक्ट करताय. बायसेक्ट करताय म्हणजे ह्या अँगलचे 2 इक्वल पार्ट्स करताय. जर हा क्यू ए अँगल बायसेक्टर असेल, रे क्यू ए इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल क्यू, देन या अँगलच्या समोरचे 2 पार्ट्स याचा रेशो आणि या अँगलच्या साईडचे 2 साईड पार्ट जे आहे याचा रेशो इक्वल असतो. म्हणजेच पी ए अपॉन ए आर, अँगलच्या समोरचे दोन्ही घ्यायचे, पी ए अपॉन ए आर. आता हा भाग पहिले घेतला असेल तर इकडला पहिले घ्यायचा, पी क्यू अपॉन क्यू आर. हा रेशो सेम असतो. ओके. कोणते कोणते घेतले आहे? अँगलच्या समोरचे चा रेशो आणि अँगलच्या बाजूच्या साईडचा अँगलच्या राहिलेला हा रेशो सेम असतो. दुसऱ्या डायग्राम मध्ये बघा. समजा ही अशी डायग्राम दिली आहे. समजा हा एक्स वाय आणि झेड हा ट्रायंगल आहे आणि या अँगल एक्स बायसेक्ट झाला आहे रे एक्स मुळे. म्हणजेच हे 2 साइड्स कसे झाले? इक्वल झाले असेल. तर इथे रेशो कसा लागेल बघा. याच्या समोरच्या 2 साइड्स, समजा हा घेतला आपण पहिले वाय ए अपॉन ए झेड इक्वल टू, पहिले हा घेतला तर आता या ट्रायंगल अँगलच्या साईडचा हा येणार एक्स वाय अपॉन एक्स झेड. हा रेशो इक्वल असतो. याला आपण म्हणतो प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. हे प्रूव्ह करू आपण. प्रूफ एक्झाम मध्ये विचारू शकतात. काय दिलेलं आहे स्टेटमेंट मध्ये? दी बायसेक्टर ऑफ अन अँगल, म्हणजे एखाद्या अँगलचा बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल, ट्रायंगलच्या एका अँगलचा एक बायसेक्टर डिवाइड्स दी साइड अपोजिट टू दी अँगल इन दी रेशो. म्हणजे या अँगलच्या समोरचे जे साइड आहे तिला डिवाइड करतो आणि तो रेशो इक्वल रेशोमध्ये ऑफ दी रिमेनिंग साइड, ह्या रिमेनिंग साइडचा जो रेशो आहे त्याला हा रेशो इक्वल असतो. मग गिवन मध्ये काय येईल? इन ट्रायंगल ए बी सी बायसेक्टर ऑफ अँगल सी, हा जो आहे अँगल सी चा बायसेक्टर ऑफ अँगल सी इंटरसेक्ट सेगमेंट ए बी इन दी पॉइंट ई. याचाच अर्थ काय झाला की हा जो अँगल ए सी ई आणि अँगल बी सी ई हे कसे झाले? सेम झाले. हे कसे झाले? सेम झाले. अँगल बायसेक्टर आहे म्हणजे या हा अँगल आणि हा अँगल ए सी ई आणि बी सी ई हे झाले सेम. टू प्रूव्ह काय करायचं आहे आपल्याला? टू प्रूव्ह करायचं आहे की याच्यामुळे जे रेशो तयार होऊन राहिले हा पार्ट ए अपॉन बी, ए अपॉन बीई आणि एच्या इकडल्या साईड कोणता येईल? मग रिमेनिंग 2 पार्ट्स कोणत्या ट्रायंगलचे? ए सी आणि बी सी. हा रेशो सेम असतो. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल मध्ये. इथे कन्स्ट्रक्शन करावं लागेल. कन्स्ट्रक्शन आता ही ॲक्च्युली डायग्राम एवढीच आहे. हाच ट्रायंगल आहे आपला ओरिजिनल ट्रायंगल. इथे मी ऑलरेडी कन्स्ट्रक्शन करून डायग्राम काढून घेतलेली. हा ओरिजिनल ट्रायंगल आहे. कन्स्ट्रक्शन काय आपल्याला? ही लाईन काढायची आहे याला पॅरलल. ड्रॉ अ लाईन
पॅरलल टू सेगमेंट सीई कुठून काढायची आहे? फ्रॉम पॉइंट बी अँड एक्सटेंड इट टू असं लिहायचं पॉइंट बी such that a dash c dash b. Draw a line. ही लाईन इथे अशी BD लिहून टाका. Draw a line BD ही parallel to segment CE from point B such that a dash c dash b. आणि याचं प्रूफ बघा आता. आता बघा आपल्याला साइड्स कोणत्या कोणत्या दाखवायच्या. ही A/B दाखवायची आहे. समजा हा जो ट्रायंगल आहे हा आपण पुन्हा एकदा काढू. लक्ष द्या. एवढंच बघा आता CE AB आणि D याला पॅरलल आहे बाय कन्स्ट्रक्शन. आपण कन्स्ट्रक्शन मध्ये दाखवलं आहे की याला पॅरलल काढायची आहे. तर ही जर याला पॅरलल असेल तर इथे बेसिक प्रॉपर्शनॅलिटी थेरम कसा लागेल? A/BE इक्वल टू AC अपॉन CD. बरोबर आहे. मग हा बेसिक प्रॉपर्शनॅलिटी थेरम आणि आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे हे जवळजवळ सारखं आहे. फक्त फरक काय आहे? CD नको आपल्याला. काय पाहिजे? BC पाहिजे. काय पाहिजे? BC. मग या CDच्या जागी जर BC पाहिजे याचा अर्थ दोन सारखे असायला पाहिजे. कोणते? म्हणजे हे दोन जर सारखे झाले तर आपण CDच्या जागी BC लिहू शकतो. बरोबर आहे. मग CDच्या जागी BC लिहिण्याकरता हे दोन कॉन्ग्रुएंट दाखवायचे. मग हे दोन कॉन्ग्रुएंट केव्हा होतात? एखाद्या ट्रायंगल मध्ये जर दोन साइड कॉन्ग्रुएंट आहे याचा अर्थ काय होतं की याच्या समोरचे जे अँगल आहे हे सुद्धा कॉन्ग्रुएंट असायला हवे. म्हणजे आता आपलं पहिलं काम काय आहे इथे की हे जे दोन अँगल आहे ते कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहे. ठीक आहे. पण आपण आताच बघितलं होतं की ह्या ट्रायंगल मध्ये जो ट्रायंगल होता आपला ओरिजिनल ACB त्यामध्ये हा काय आहे? बायसेक्टर आहे. हे दोन अँगल सेम आहे. हे दोन म्हणजे कोणते? इथले दोन अँगल सेम आहे. ओके. म्हणजे हे दोन इथे सेम झाले. एक. दुसरा हा जो ट्रायंगल होता आपला यामध्ये ही याला पॅरलल आहे. याला मी अशी पण काढू शकतो बघा. आणि ही जर याला पॅरलल असेल तर हा अँगल कोणता होईल सांगा बघू. हा अँगल होणार कोणता होणार? करस्पॉन्डिंग अँगल. म्हणजे एक मध्ये हे दोन आहे बाय गिवन. दोन मध्ये हे दाखवू शकतो आपण करस्पॉन्डिंग अँगल. आणि सेम अजून एक डायग्राम काढतो बघा मी. हेच डायग्राम ज्यामध्ये ही याला पॅरलल आहे बाय कन्स्ट्रक्शन CE. ओके. ही याला पॅरलल आहे. आता मी ही नाही काय पण ही राहू. आणि ही जर ट्रान्सव्हर्सल घेतली तर मला सांगा हा अँगल आणि हा अँगल जो आहे हे कोणते होणार? ऑल्टरनेट अँगल. बरोबर आहे. मग एक मध्ये हे दोन अँगल सेम आहे. हे दोन मध्ये हा आणि हा सेम आहे. तीन मध्ये हा आणि हा सेम आहे. म्हणजे हे सगळे सारखे झाले नाही का? सगळे सारखे झाले. आणि सगळे सारखे झाले म्हणजे हा B आणि हा D इक्वल आहे. आणि हे जर दोन अँगल इक्वल असेल तर याच्या समोरच्या साइड्स कशा राहणार? इक्वल राहणार. आणि म्हणून हे प्रूव्ह होईल. इथे आपण CDच्या जागी काय लिहू शकतो? BC लिहू शकतो. आणि दिस प्रूव्ह. आता हे लिहावं लागेल आपल्याला. कसं लिहायचं? बघा सगळ्यात पहिले आपण घेऊ इन ट्रायंगल ABD. दिसला?
या एबीडी मध्ये सीई पॅरलल बीडी आहे. व्हॉट इज द रिझन? बाय कन्स्ट्रक्शन नुसार ह्या पॅरलल आहे. अँड ट्रान्सव्हर्सल घेऊ इथे आपण आता एडी. अँड एडी ट्रान्सव्हर्सल. आणि एडी जर ट्रान्सव्हर्सल झाली तर पहिल्यांदा हे घेऊ आपण, हा सी आणि हा डी करस्पॉन्डिंग अँगल. सी कसा लिहायचा? ए सी ई अँगल ए सी ई कॉन्ग्रुएंट टू अँगल. तो डी कसा लिहू आपण? सी डी बी. दिस इज नंबर 1 करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके. आता पुन्हा इन ट्रायंगल हे दोन ट्रायंगल घ्यायचे. सी पॅरलल बी डी हे पुन्हा सेम बाय कन्स्ट्रक्शन. या कन्स्ट्रक्शन नुसार आता आपण ट्रान्सव्हर्सल केला. बी सी इज अ ट्रान्सव्हर्सल अँड बी सी इज ट्रान्सव्हर्सल. बी सी जर ट्रान्सव्हर्सल झाली तर हे जे दोन अँगल आहे मी क्रॉसमध्ये दाखवतो. हे दोन कोणते होणार? ऑल्टरनेट अँगल. कोणता? अँगल बी सी ई. अँगल बी सी ई कॉन्ग्रुएंट टू अँगल. तो वरचा बी कोणता कसा लिहिणार? सी बी डी. अँगल सी बी डी नंबर 2 हे होणार तुमचे ऑल्टरनेट अँगल. ऑल्टरनेट अँगल्स. ओके. आणि इथे गिवन मध्ये दिलं आहे पण हे दोन सारखे आहे. अँड अँगल ए सी ई कॉन्ग्रुएंट टू अँगल बी सी ई नंबर 3 बाय गिवन. हे कशामध्ये दिलं आहे? गिवन मध्ये दिलं आहे. आता बघा 1, 2 अँड 3 हे दोन सारखे आहे. म्हणजे हे दोन सारखे आहे. म्हणजे हे दोन सारखे आहे. बरोबर आहे. हे दोन सारखे आहे म्हणजे हे दोन सारखे आहे. लेफ्ट हँड साईड सारखी झाली म्हणजे राईट हँड साईड सारखी झाली. देअरफॉर फ्रॉम 1, 2 अँड 3 कोणते कोणते येणार अँगल? अँगल येणार इथे सी डी बी कॉन्ग्रुएंट टू अँगल सी बी डी. एका ठिकाणी हा डी दाखवला आहे, एका ठिकाणी हा बी दाखवला आहे. आणि जर हे दोन ट्रायंगल जर सेम असेल तर आपण काय म्हणू शकतो? देअरफॉर इन अ ट्रायंगल सी बी डी सेगमेंट सी डी हे दोन अँगल सेम झाले. आता मी हे दाखवून देतो सारखे, कन्फ्युजन होईल तुम्हाला. सी डी कॉन्ग्रुएंट टू सी बी. देअरफॉर सेगमेंट सी डी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट सी डी आणि बी सी. याचं काय रिझन लिहा तुम्ही? साइड अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल्स. साइड अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल्स. एकाच ट्रायंगलमध्ये जर अँगल कॉन्ग्रुएंट असेल तर त्याच्या समोरच्या साईड त्या कॉन्ग्रुएंट असतात. ओके. आता बघा हे मिळालं, याला नंबर देऊन द्या 4. आता आपण लावणार आहे इन ट्रायंगल. पुन्हा तोच ट्रायंगल घ्यायचा आहे ए बी डी जी सी पॅरलल टू बी डी. देअरफॉर बेसिक प्रोफिलिटी थेरम लावायचे. ए सी पहिलीकडला लावा लेफ्ट साइड. ए अपॉन बीई इक्वल टू सी डी अपॉन ए सी अपॉन सी डी.
AC अपॉन CD. आता आपल्याला काय पाहिजे, CDच्या जागी काय लिहू शकतो आपण, BC इम्प्लाइज AE अपॉन BE इक्वल टू AC अपॉन CDच्या जागी काय लिहू, BC. कुठून लिहिलं हे, फ्रॉम 4 and hence this is proved. Hence proved. This is the property of angle bisector of a triangle. दोन तीन आता आपण बघणार आहे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. हे थेरम आहे, आपण डायरेक्ट एक्झाम्पल म्हणून करणार आहोत. काय दिलं आहे एक्झाम्पलमध्ये की ह्या 3 लाईन्स ज्या आहे या पॅरलल आहे. गिवन काय आहे, वाचा प्रॉब्लेम वाचा. इन द गिवन फिगर लाईन L पॅरलल लाईन M पॅरलल लाईन L, म्हणजे दी लाईन L पॅरलल लाईन M पॅरलल लाईन N. टू प्रूव्ह काय करायचं आपल्याला, अगेन T1 T2 आर ट्रान्सव्हर्सल अँड T1 T2 आर ट्रान्सव्हर्सल. टू प्रूव्ह करायचं आपल्याला की यामुळे हे जे रेशो तयार झाले आहे AB BC जे पार्ट्स BQ QR हे कसे राहील, इक्वल राहील. AB अपॉन BC इक्वल टू PQ अपॉन QR हे आपल्याला प्रूव्ह करायचं. इथे एक छोटंसं कन्स्ट्रक्शन करावं लागेल. जॉईंट PC ते लिहिलं नाही तरी चालेल की इथे D मध्ये टच होईल. आता बघा प्रूफ अतिशय सोपी आणि एकदम छोटंसं प्रूफ आहे. यामध्ये आपण दोनदा ट्रायंगल घेऊ. एकदा घेऊ इन ट्रायंगल PCR, दिसला PCR. या PCR मध्ये ही जर याला पॅरलल आहे याचा अर्थ DQ याला पॅरलल आहे. PCR DQ पॅरलल CR आणि DQ एखाद्या ट्रायंगलमध्ये जर एखाद्या साईडला एक लाईन पॅरलल असेल तर हे जे दोन रेशो आहे हे कसे असतात, सेम असतात बाय BPT. देअरफॉर PD अपॉन DC इक्वल टू PQ अपॉन QR. रिझन इन आर नंबर 1 बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता दुसरा ट्रायंगल घेऊ. इन ट्रायंगल CAP, दिसला. यामध्ये कोण कोणाला पॅरलल आहे, BD पॅरलल AP ही याला पॅरलल आहे. हा असा ट्रायंगल झाला. आता बघा यामध्ये ही BD आहे, ही C आहे, ही A आहे आणि ही P आहे. ही याला पॅरलल आहे तर रेशो कसा लागेल, दिस अपॉन दिस इक्वल टू दिस अपॉन दिस. किंवा वरून ते लिहिलं तर AB अपॉन BC PD अपॉन PC. हा साईड पहिले लिहू आपण. देअरफॉर PD अपॉन DC इक्वल टू AB अपॉन BC. नंबर 2 सेम रीजन बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बाय basic proportionality theorem. And now from 1 and 2 left hand side are equal, therefore this right hand side are equal. Therefore AB upon BC equal to PQ upon QR and hence proved. व्हेरी सिंपल. 2 वेळा BPT लावायचा आहे. ठीक आहे, पुन्हा लक्ष द्या. समजा या 3 लाईन्स पॅरलल आहे आणि या 2 ट्रान्सव्हर्सल आहे EQR XYZ. तर रेशो कसा लागेल, ह्या जर पॅरलल असेल तर PQ अपॉन QR इक्वल टू XY अपॉन YZ. याच्यावर जे आपण प्रॉब्लेम्स बघणार आहे नंतर
याच्यापैकी 1 2 3 साईड दिली असेल तर ही चौथी काढता येते. कोणत्याही 3 साईड दिली असेल तर चौथी साईड आपल्याला काढता येते. दिस इज प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन. मगाशी आपण बघितला होता अँगल बायसेक्टर थेरम किंवा त्याची प्रॉपर्टी. त्याचा कन्व्हर्स काय आहे ते बघून घे थोडंसं. एकदम छोटंसं आहे, रूल नाही करायचं आहे. कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. समजा हा ट्रायंगल आहे आणि या ट्रायंगल ABC मध्ये एखादा पॉईंट D असा आहे. ABC मध्ये हा पॉईंट D असा आहे की जो BC वर आहे. आणि गिवन काय दिलं आहे, समजा असं गिवन दिलं असेल की BD अपॉन DC इक्वल टू AB अपॉन AC. हे गिवन दिलं असेल तर आपण म्हणू शकतो इफ दिस इज गिवन, तर आपण म्हणू शकतो की दॅट अँगल BAC इज अ बायसेक्टर किंवा रे AD. तर आपण म्हणू शकतो की देन रे AD इज बायसेक्टर ऑफ अँगल BAC. म्हणजे हा आणि हा सेम राहील. याचाच अर्थ होईल BAD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल CAD. हे दोन्ही एकच अर्थ. जर रेशो सेम दिला असेल तर त्याच्यावरून आपण म्हणू शकतो की हे दोन अँगल सारखे किंवा AD इज द अँगल बायसेक्टर ऑफ अँगल BAC. रिझन लिहायचं कन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. हे रिझन्स आपण जेव्हा प्रॉब्लेम प्रूव्ह करतो तेव्हा आपल्याला लिहावं लागतं. ठीक आहे, हे लिहून घ्या.